सो वेलकम यू ऑल. तर आपण कुठल्या लेक्चर सिरीज स्टार्ट केलं तर आर्ट ऑफ मेन्स एक्झामिनेशन. ओके, त्यातल्या सेक्शन ए मधल्या कुठल्या सब्जेक्टला सुरुवात केलेली आहे तर थिअरी ऑफ मशीन्स. ओके, पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये आपण लेक्चर 1 कंडक्ट केलेला आहे. ओके, आता या सिरीज मधला थिअरी ऑफ मशीन्स मधला हा लेक्चर नंबर 2 आहे. ओके, सो लेट्स मूव टू द आवर स्क्रीन. ओके, तर ही लेक्चर सिरीज कोणाला युजफुल आहे सगळ्यांना माहितीच आहे. For diploma and degree students, those who are appearing for RTO men's examination 2020. Okay, so without wasting any time, let's move to our content. तर पाठीमागच्या लेक्चर पर्यंत आपण सेक्शन 2 मध्ये कायनेमॅटिक लिंक पर्यंत आपण कव्हर केलं. ओके, या लेक्चर मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत? कायनेमॅटिक पेअर. ओके, ज्यांचं कोणाचं लेक्चर 1 मिस झालेलं असेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन लेक्चर 1 पण तुम्ही बघू शकता. ओके, जस्ट मी क्विक रिव्हिजन करतो. आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं. सेक्शन 1 बघितलं होता. सेक्शन 1 मध्ये आपण काय काय बघितलं होतं? काय डेफिनेशन ऑफ मशीन्स आपण बघितलं आहे. इंट्रोडक्शन टू टर्म, व्हॉट इज बाय टर्म, व्हॉट इज बाय मशीन. आता आपण मी ब्रीफली एक्सप्लेन करणार नाही. ज्यांचं कोणाचं मिस झालं असणार त्यांनी पाठीमागचं लेक्चर बघायचं. ओके, अँड क्लासिफिकेशन ऑफ टर्मचं क्लासिफिकेशन करता आपण काय काय बघितलं होतं? What are the two branches of term? Statics and dynamics. Again, dynamics is subdivided into two classes or two branches, kinetics and kinematics. Okay, in lecture 2 or in section 2, we see types of constrained motion. So what is by constrained motion? हे आपण बघितलं आहे. Constrained motion म्हणजे नेमकं काय? Okay, what are the types of constrained motion? Okay, reverse करा quickly. तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. Completely constrained motion, incompletely constrained motion and successfully constrained motion. Next, कायनेमॅटिक्स मधलाच आपण कुठला दुसरा टाइप बघितला होता? दुसरा कुठला पॉईंट बघितला होता? कायनेमॅटिक लिंक. कायनेमॅटिक लिंकचे डेफिनेशन बघितलं होतं, त्याचं परत क्लासिफिकेशन बघितलं होतं. हे मी सगळं रिवाइज करत बसणार नाही. ज्यांचं कोणाचं लेक्चर 1 मिस झालेलं असेल त्यांनी लेक्चर नंबर 2 बघायचं आहे. ओके, सो लेट्स मूव टू आवर today's lecture. In today's lecture, we continue with section 2. Okay, chapter number 1, section 2, and which section 2? Kinematics. Kinematics मधला आपण कुठला पॉइंट बघणार आहोत? Kinematic pair. Okay, so let's move to our definition of kinematic pair. What is my kinematic pair? Just what is my pair? आपण kinematic pair आपण परत बघूयात. What is my pair? Okay, नेहमी काय लक्षात ठेवायचं? What is my pair? It is a combination of two objects. It is a combination of two objects. Okay, so what is my kinematic pair? We can see the definition of kinematic pair. The two links or elements of a machine when in contact with each other are said to be a form of pair if the relative motion between them is completely or successfully constrained motion, then the pair is known as kinematic pair. समजलं सगळ्यांना? दोन लिंकच्या कॉम्बिनेशनला तुम्ही पेअर म्हणू शकताय, बट त्याला कायनेमॅटिक पेअर कधी म्हणणार आहे? त्या दोघांमध्ये मोशन असलं पाहिजे, रिलेटिव्ह मोशन असलं पाहिजे, आणि ते रिलेटिव्ह मोशन कसे असलं पाहिजे? आयदर इट इज कम्प्लिटली कन्स्ट्रेंट और सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. ओके, व्हॉट इज बाय कम्प्लीट कन्स्ट्रेंट मोशन अँड सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन हे मला विचारायचं नाही, कारण की आपण ते पाठीमागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलंच आहे. ओके, सो जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पलने सांगतोच व्हॉट इज बाय कायनेमॅटिक पेअर. सो आपण दोन लिंक कन्सिडर करूयात. लिंक 1, लिंक 2. आता यांनाच मी कनेक्ट केलं विथ द हेल्प ऑफ जॉइंट्स. Link 1 I use for another color for link 2. This is link 2 and this is link 1. Okay, या दोघांना तुम्ही पेअर म्हणणार, बट कायनेमॅटिक पेअर कधी म्हणणार? ओके, यांच्यात मोशन असलं पाहिजे, आयदर इट इज रोटरी और ऑसिलेटिंग मोशन. ओके,
and this motion must be completely constant or successfully constant motion. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तेव्हाच या दोन लिंकच्या कॉम्बिनेशनला तुम्ही काय म्हणणार आहे, कायनेमॅटिक पेअर. तेव्हाच ते दोन लिंकचं कॉम्बिनेशन काय होणार आहे, कायनेमॅटिक पेअर. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. ओके, यात नीट लक्षात ठेवायचं, या फर्स्ट चॅप्टर मध्ये क्लासिफिकेशन भरपूर आहेत. ओके, या फर्स्ट चॅप्टर मध्ये क्लासिफिकेशन भरपूर आहेत. ओके, सो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला विथ द हेल्प ऑफ माइंड मॅपने तुम्हाला समजून सांगितलंच आहे. ओके, सो जस्ट गो टू द टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. आता आपण काय बघितलं, कायनेमॅटिक पेअरची डेफिनेशन. ओके, जस्ट गो टू द कायनेमॅटिक पेअर, टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. Okay, here is the types of kinematic pair. सांगितलं की समोर स्क्रीनकडे पाहिजे. ठीक आहे, आता काय कुठलं पण क्लासिफिकेशन करताना नीट लक्ष द्या. इकडं क्लासिफाय करतात कसं, तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या क्रायटेरिया कन्सिडर केलेले तर 3 क्रायटेरिया. फर्स्ट क्रायटेरिया इज kinematic pair are classified according to the types of motion. Next, according to the nature of contact, and third type according to the mechanical connection between two links. Again, किती consideration consider केले और criteria consider केलेले according to type of motion. First criteria according to type of motion. Next, according to the nature of contact between two links. Next, according to the mechanical connection or connection between two links. So let's move to our first criteria. According to the nature of according to the nature of motion between two links. तर त्यात किती टाइप्स आहेत? There are 5 types of kinematic pair. There are 5 types of kinematic pair. First one is sliding pair. Second one is rolling pair. Third one turning pair. Fourth one screw pair, and last spherical pair. ओके, आता दोन लिंक मध्ये मोशन कुठले त्याच्यावर लिंक पेअरला क्लासिफाय केलेलं आहे. त्या कायनेमॅटिक पेअरला काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. तर पहिलं टाइप बघूया आपण. पहिलं क्रायटेरिया कुठला कन्सिडर केलेला आहे, अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स. देयर आर 5 टाइप्स ऑफ द कायनेमॅटिक पेअर. नंबर 1 is sliding pair, number 2 rolling pair, number 3 turning pair, number 4 screw pair, and number 5 spherical pair. Okay, then what is the sliding pair? Okay, सगळ्यांना दिसतं समोर. What is the sliding pair? If the relative motion between two links is a sliding motion, or sliding pair is defined as if one link is slide over the another link. जेव्हा एक लिंक दुसऱ्या लिंक वरती काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर बार या स्क्वेअर स्लॉट मध्ये काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. ओके, आणि ही मोशन कशी आहे, कम्प्लिटली कन्स्टंट मोशन. ओके, दिस इज नोन एज स्लाइडिंग पेअर. नेक्स्ट, rolling pair. What is my rolling pair? Yes, anyone? What is my rolling pair? Rolling pair कसे म्हणणार? When one element or one link is rolls over the another link. Okay, see the roller bearing. Okay, see the figure of roller bearing. Okay, याला काय म्हणतात तर रोलिंग एलिमेंट. याला काय म्हणतात तर रोलिंग एलिमेंट. हा रोलिंग एलिमेंट, this is the outer race of the roller bearing, and this is the inner race of roller bearing. Okay, आता बॉल बेरिंग किंवा आपल्याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो, बॉल बेरिंग. ओके, आता बॉल बेरिंग मध्ये हे बॉल्स जे रोलिंग एलिमेंट्स आहेत त्या इनर रेस वरती किंवा आउटर रेस वरती, आउटर रेस अँड दिस इज द इनर रेस.
इनर रेस. ठीक आहे. या इनर रेस वरती ते काय होतात तर एकमेकांवरती रोल होत जातात. इनर रेस वरती तो काय होत जातो रोल होत जातो. त्यामुळे याला काय म्हणणार तुम्ही रोलिंग पेअर. व्हॉट इज माय रोलिंग पेअर? when one element or one link is rolls over the another link. Rolls over the other link. कुठलं एक्झाम्पल समोर यायला पाहिजे? रोलिंग बॉल बेरिंग. नेक्स्ट व्हॉट इज माय टर्निंग पेअर? सगळ्यांनी नीट लक्ष द्या. इंजिनिअरिंग इज अ 90% कॉमन सेन्स. ओके, इंजिनिअरिंग इज द 90% कॉमन सेन्स. आता कॉमन सेन्स नुसार काय स्लाइडिंग म्हणजे काय असणार? एक लिंक दुसऱ्या लिंक वरती काय होणार? स्लाइड होणार. पण बाय रोलिंग पेअर एक लिंक दुसऱ्या लिंक वरती काय होणार? रोल होणार. ओके, दुसरं एक्झाम्पल सांगतो मी रोलिंग पेअरचं. अजून एक चांगलं एक्झाम्पल. ओके, आपल्या गाडीचं बिल अजून करा की एक गाडी आहे. या गाडीचं रिअर व्हील या या रोडवरती तो काय होत जाणार आहे? रोल होत जाणार आहे. ओके, त्यात तुम्ही काय म्हणणार? रोलिंग पेअर. ओके, मला नेक्स्ट स्लाइडिंग पेअर, रोलिंग पेअर, टर्निंग पेअर. व्हॉट इज माय टर्निंग पेअर? सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज माय टर्निंग पेअर? ओके, टर्निंग पेअर. व्हॉट इज माय टर्निंग पेअर? ओके, सगळ्यांना सांगायचं लगेच. व्हॉट इज माय टर्निंग पेअर? ओके, व्हॉट इज माय टर्निंग पेअर? when one element is turns with another element. Okay, for example, rotary shaft. Okay, sorry, shaft in circular hole with collar. Okay, यात एक लिंक दुसऱ्या लिंक बरोबर काय होते? टर्न होते, रोटेट होते. मला तर तुम्ही काय म्हणणार? टर्निंग पेअर. आता यातले मोशन कसे असायला पाहिजेत? सक्सेसफुली कॉन्स्टंट मोशन और कम्प्लिटली कॉन्स्टंट मोशन. ओके, आणि यात दोघांचे मोशन कसे? सक्सेसफुली कॉन्स्टंट मोशन. ओके, विथ हेल्प ऑफ कॉलर. हे पाठवण्याच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंच आहे. नेक्स्ट screw pair. What is a screw pair? When two elements or two links are connected with each other with the help of screw threads. For example, bolt and nut. Okay, for example, bolt and nut. Okay, bolt and nut एकमेकाला कसे कनेक्ट केलेले आहेत? with the help of screw threads. म्हणून तुम्ही काय म्हणणार? screw pair. Screw jack. It is another example of screw pair. Okay, next spherical pair. What is a spherical pair? Okay, when one element is swivel or oscillate with another element, okay, then this element or this type of pair is known as spherical pair. Okay, for example, okay, spherical pair सगळ्यात चांगला एक्झाम्पल पेन स्टँड. आता पेन स्टँड एक लक्ष द्या, एका लिंक वरती काय असणार आहे? बॉल एलिमेंट. दुसऱ्या लिंक वरती काय असणार आहे? सॉकेट असणार आहे. तो बॉल त्या सॉकेट मध्ये काय होणार आहे? स्विवेल होणार आहे किंवा ऑसिलेट होणार आहे. स्विवेल होणार आहे किंवा ऑसिलेट होणार आहे. ओके, याला तुम्ही काय म्हणणार? स्फेरिकल पेअर. तुम्ही काय म्हणणार आहे? स्फेरिकल पेअर. फॉर एक्झाम्पल पेन स्टँड. पेन स्टँडचं एक्झाम्पल समोर आहेच. अनदर एक्झाम्पल काय असणार आहे? हा, इवन आपलं व्हेकल मधलं मिरर मध्ये मिरर आणि स्टँड त्या दोघांमध्ये कुठला पेअर असणार आहे? तर स्फेरिकल पेअर. किंवा त्याला आपण काय म्हणतो? बॉल अँड सॉकेट जॉईंट. आपण काय म्हणतो? बॉल अँड सॉकेट जॉईंट. एका लिंक वरती काय असणार? बॉल माउंट केलेला असणार आहे आणि दुसऱ्या लिंक वरती काय असणार आहे? सॉकेट. त्या सॉकेट मध्ये तो काय बॉल काय होणार आहे? ऑसिलेट होणार आहे किंवा स्विवेल होणार आहे. ठीक आहे. दुसरं चांगलं एक्झाम्पल आवर शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंट मध्ये पण एका बोन वरती काय असणार आहे? बॉल असणार आहे आणि दुसऱ्या शोल्डर पाशी एक असणार कॅव्हिटी असणार आहे. ओके, त्या ठिकाणी कुठली पेअर फॉर्म होणार आहे? स्फेरिकल पेअर. ओके, हे पेअरचे टाइप्स कशावरनं पडलेले आहेत? अकॉर्डिंग टू द
nature of relative motion between two links, sliding pair, rolling pair, turning pair, screw pair, spherical pair. यात कोणाला अडचण? मिनिमाइज करतो मी. According to the nature of relative motion between two links, there are 5 types of the pair. Okay, revise करा. Sliding pair, rolling pair, turning pair, screw pair, and spherical pair. Next, second criteria. Okay, according to the nature of contact between two links. According to the nature of contact between two links. Okay, there are two types of the link, two types of the pair. Number one is lower pair, and number two is higher pair. What about lower pair? Ask anyone. Ask now lower pair. When the surface area of one link is in contact with another link. Okay, when there is a surface area contact between two links, then this type of pair is known as lower pair. For example, square bar in square slot. Okay, नीट लक्ष द्या. Square bar in square slot. Okay, आता हा जेव्हा हा स्क्वेअर बार स्क्वेअर स्लॉटच्या आतमध्ये इन्सर्ट होणार आहे. ओके, तर हा पूर्ण सरफेस एरिया हा पूर्ण सरफेस एरिया कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे? या स्क्वेअर स्लॉट वरचा पण, या बॅक साईडचा पण, हा खालचा पण, हा कोणा कॉन्टॅक्ट मध्ये येणार या स्क्वेअर. तुम्ही म्हणणार लोअर पेअर, तुम्ही म्हणणार लोअर पेअर. एक नंबर सर्क्युलर शाफ्ट इन सर्क्युलर होल. त्या पूर्ण शाफ्टचा सरफेस एरिया कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे? सर्क्युलर होलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार? लोअर पेअर. ओके, व्हॉट अबाउट हायर पेअर? व्हिडिओ पण आहे. When there is a line contact or point contact between two links of the pair, then such pair is known as higher pair. Okay, for example, roller bearing or ball bearing. आता बॉल मध्ये आणि या इनर रेस मध्ये काय असणार? फक्त पॉइंट कॉन्टॅक्ट. किंवा चांगलं एक्झाम्पल, टायर ऑन रोड. टायर ऑन रोड, टायर आणि या रोड मध्ये कुठला कॉन्टॅक्ट असणार? फक्त लाईन कॉन्टॅक्ट. अनदर एक्झाम्पल मी रब करतो. ओके, कॅम अँड फॉलोअर. कॅम अँड फॉलोअर. Okay, this is known as cam, the knife edge follower. Okay. The follower, and this is cam. Okay. आता या दोन्ही लिंक मध्ये कॉन्टॅक्ट आहे? पॉइंट कॉन्टॅक्ट. त्यामुळे दोघांना तुम्ही काय म्हणणार आहे? हायर पेअर. दोघांना तुम्ही काय म्हणणार आहे?
हायर पेअर. समजलं? आपण दोन्हीचे व्हिडिओ पण बघूया. लोअर पेअरचा व्हिडिओ पण बघूया आपण. या स्क्रूचं पूर्ण एरिया कोणत्या क्वांटिटीमध्ये येणार आहे? नटच्या. ओके. हायर पेअर. हायर पेअर. दिस इज द कॅम अँड दिस इज फॉलोअर. आता कॅम अँड फॉलोअर मध्ये कुठला कॉन्टॅक्ट आहे? पॉइंट कॉन्टॅक्ट और लाइन कॉन्टॅक्ट. दिस इज नोन ॲज हायर पेअर. Okay. According to the nature of contact between two links. Next, according to the nature of mechanical connection between two links. Okay. So open pair and closed pair. यात किती टाइप असणार आहे? ओपन पेअर. व्हॉट इज माय ओपन पेअर? Yes, anyone? When two links are connected due to the gravitational force, then the such type of pair is known as open pair. What is my open pair? नीट लक्ष द्या. आता या ठिकाणी कॅम अँड फॉलोअर मध्ये हे दोन लिंक एकमेकाचे कॉन्टॅक्ट कशामुळे मध्ये राहतात? कशामुळे राहतात? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बट ओके, आता क्लोज पेअर मध्ये काय असणार आहे? एक लिंक दुसऱ्या लिंक मध्ये पूर्ण काय असणार आहे? क्लोज असणार आहे. ओके. इथं आता हे दोन लिंक एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आहेत का? तर नाही. त्यात मेकॅनिकल कनेक्शन काय यूज केलं? तर त्यांचा शेप यूज केलेला आहे. या ठिकाणी कॅम अँड फॉलोअर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये कशामुळे आहेत? त्याच्या तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. अनदर एक्झाम्पल, व्हील ऑन रोड. या ठिकाणी व्हील ऑन रोड हे कशामुळे? त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे व्हील कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतं? तर रोडच्या. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसला असता हे पेअर फॉर्म झाले असते का? अजिबात नाही. याला तुम्ही काय म्हणणार? ओपन पेअर. बट कॅम अँड फॉलोअर इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ओपन पेअर. बट क्लोज पेअर म्हणजे काय असणार आहे? एक लिंक दुसऱ्या लिंकच्या मध्ये पूर्ण क्लोज असणार आहे, किंवा एक लिंक दुसऱ्या लिंकच्या कॉन्टॅक्ट मध्ये कशामुळे येणार आहे? देर इज सम मेकॅनिकल कनेक्शन यूज केलं असणार. या ठिकाणी मेकॅनिकल कनेक्शन काय असणार आहे? तर या दोन्ही लिंकचा शेप. ओके. हे या ठिकाणी काय असणार? मेकॅनिकल कनेक्शन. ओके. हा स्क्वेअर बार इन स्क्वेअर स्लॉट हे कशामुळे आहे? या दोघांचा शेप. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का ते? तर अजिबात नाही. हे समजलं सगळ्यांना? यात कोणाला अडचण? According to type of motion, according to type relative motion between two links, what are the types of pair? समोर आहेत. Sliding pair, rolling pair, turning pair, screw pair and spherical pair. Next, हा एका क्रायटेरियावरून झाला. Next, according to the nature of contact between two links, okay, लोअर पेअर अँड हायर पेअर. लोअर पेअर म्हणजे काय असणार? एक लिंकचा सरफेस एरिया पूर्ण सरफेस एरिया दुसऱ्या लिंकच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर बार इन स्क्वेअर स्लॉट. नेक्स्ट, हायर पेअर म्हणजे काय असणार आहे? दोन लिंक मध्ये कुठला कॉन्टॅक्ट असणार आहे? पॉइंट कॉन्टॅक्ट और लाईन कॉन्टॅक्ट. त्या तुम्ही काय म्हणणार? हायर पेअर. आपण एक्झाम्पल पण बघितलं लोअर पेअरचं आणि
higher pair. Next, according to the mechanical connection between two links, according to the mechanical connection between two links, तर किती टाइप्स ऑफ पेअर असणार आहे, एक ओपन पेअर आणि एक क्लोज पेअर. ओके, ओपन पेअर म्हणजे काय असणार, नेहमी लक्षात ठेवायचं, ओपन पेअर म्हणजे नेहमी काय असणार आहे, ठीक आहे, दोन लिंक एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कशामुळे असणार आहे, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्लोज पेअर म्हणजे काय असणार, त्यात एक काय तर मेकॅनिकल कनेक्शन यूज केलेलं असणार, तर तुम्ही काय म्हणणार क्लोज पेअर, किंवा एक लिंक दुसऱ्या लिंकच्या पूर्ण मध्ये काय असणार, क्लोज असणार, तर तुम्ही काय म्हणणार क्लोज पेअर. त्यात तुम्हाला काय अडचण. तर आपण कुठे आहे, कायनेमॅटिक्स मध्ये, चॅप्टर नंबर 1 सेक्शन नंबर 2 त्यातला कायनेमॅटिक्स, आणि कायनेमॅटिक्स मधला कायनेमॅटिक पेअर. आज आपण काय काय बघितलं, टाइप्स ऑफ डेफिनेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर अँड टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. त्यात काय अडचण. तो आपण एक लगेच क्विक टेस्ट घेऊयात. आपण आतापर्यंत काय काय बघितलं, जस्ट एक क्विक रिव्हिजन सांगतो मी. ओके, या आर्टिमेनचा अभ्यास करताना कन्सेप्ट अँड क्वेश्चन, कन्सेप्ट अँड क्वेश्चन, कन्सेप्ट अँड क्वेश्चन हे नेहमी सूत्र लक्षात ठेवायचंच. ओके, यात अजिबात काय चूक करायची नाही. ओके, तर आपण एक क्विक टेस्ट पण घेऊयात. आपण टेस्टला स्टार्ट करूयात. त्याचं टाइम पण आपण काय केलेला आहे, असाइन केलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, the motion of piston in a cylinder of steam engine is an example of, okay, their option, none of these, incompletely considered motion, successfully considered motion, or completely considered motion. आधी हा जरासा ट्रिकी क्वेश्चन आहे, क्वेश्चन नीट वाचायचं. the motion of piston in cylinder of a steam engine is an example of incompletely considered motion, successfully considered motion, or completely considered motion. Okay, आता इकडे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, आता हा क्वेश्चन समजण्यासाठी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, स्टीम इंजिन मध्ये पिस्टन आणि सिलेंडरची अरेंजमेंट कशी असते. आता या ठिकाणी भरपूर मुलांचं कन्फ्युजन कुठं होतं, लक्ष द्या. ओके, हा जो पिस्टन आहे हा कुठल्या इंजिन मधला आहे, स्टीम इंजिन. हा पिस्टन आहे तो आपल्या ऑटोमोबाईल मधला आहे. ओके, आता स्टीम इंजिनच्या पिस्टन मध्ये आणि आपल्या मोटरसायकलच्या पिस्टन मध्ये काय फरक आहे हे नेहमी लक्षात ठेवायचा. स्टीम इंजिन मध्ये गजन पिन नसतो, तिथे काय असतो, पिस्टन रॉड असतो. तिथे काय असतो, तर पिस्टन रॉड. आणि या ठिकाणी काय यूज केलं असतं, तर गजन पिन. या ठिकाणी काय यूज केलं असतं, तर गजन पिन. ओके, आता स्टीम इंजिन मध्ये पिस्टन सिलेंडर त्यात कशामुळे स्लाइड होतोय, तर त्याच्या शेपमुळं. आता या ठिकाणी पिस्टन आपल्या मोटरसायकलच्या इंजिन मध्ये पिस्टन सिलेंडर कशामुळे स्लाइड होतोय, गजन पिन मुळे पण आणि त्या शेपमुळे पण. या ठिकाणी थर्ड एलिमेंट यूज केलेला आहे, या ठिकाणी थर्ड एलिमेंट यूज केलेलं नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट. येस, यू आर करेक्ट. नेक्स्ट, टाइम कमी राहिलेला आहे, वरती बघा, हे तुम्हाला समजून सांगण्यावर राहिलेलं आहे. इन अ कायनेमॅटिक चेन, कायनेमॅटिक चेन, in a kinematic chain, a quaternary joint is equivalent to, again there are options, 2 binary joint, 4 binary joint, 3 binary joint, or 1 binary joint. Okay, correct answer काय असणार आहे, 3 binary joint. Okay, next, when an element of the pair are kept in a contact by the action of external force, then the pair is said to be, okay, higher pair, self closed pair, lower pair, or forced closed pair. आता या ठिकाणी कुठला ऑप्शन चूज करणार तुम्ही, एक्सटर्नल फोर्सने फोर्स क्लोज पेयर. Next, a combination of kinematic pair joined in such a way that the relative motion between the link is completely constrained
is called as, हा पण ट्रिकी क्वेश्चन आहे, inversion mechanism, kinematic chain or structure. The correct answer is the kinematic chain. Next, in a reciprocating steam engine, which of the following forms a kinematic link? A kinematic link. आता हा कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले पिस्टन रॉड अँड कनेक्टिंग रॉड का तर नाही. क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील, क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील, सिलेंडर अँड पिस्टन, सिलेंडर अँड पिस्टन हे पेअर फॉर्म करतात, लिंक नाही फॉर्म करत. लिंक यात कोण आहे? टाइम इज ओव्हर. तर आपण क्वेश्चन अटेंड करूया. मग समजून सांगण्यामुळे टाइम माझा हे झालेला आहे. क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील करेक्ट. नेक्स्ट, which of the following is a turning pair? Ball and socket joint, lead screw of lathe with nut, piston and cylinder of reciprocating steam engine, okay, and shaft with collar at both ends fitted in a circular hole. Okay, turning pair कुठले असणार आहे? तर ऑप्शन डी. नेक्स्ट, in a 4-bar chain or quadratic cycle chain, ओके, 4-bar चेन मध्ये सगळ्या पेअर कशा असणार आहेत? टर्निंग पेअर. ओके, तर करेक्ट ऑप्शन कुठला आपण ऑप्शन वाचूयात. ईच ऑफ द 4 पेअर इज अ टर्निंग पेअर, 1 is a turning pair and 3 are sliding pairs. Okay, 3 are turning pairs and 1 is a sliding pair. And last option, each of the 4 pair is a sliding pair. Correct option कुठला असणार? each of the 4 pair is a turning pair. Next, okay, हे मॅच द पेअर आहे. स्लाइडिंग पेअर कुठला असणार आहे? चेक करा. क्रँक अँड कनेक्टिंग रॉड असणार आहे का नाही? बॉल अँड रोलर असणार आहे का नाही? बॉल अँड सॉकेट असणार आहे का नाही? पिस्टन अँड सिलेंडर. दिस इज स्लाइडिंग पेअर. नेक्स्ट, टर्निंग पेअर, crank and connecting rod, ball and roller bearing, ball and socket joint, ball and nut. Correct example कुठं असणार आहे? crank and connecting rod. Next, rolling pair, ball and roller bearing. Next, screw pair, ball and socket joint असणार आहे का नाही? bolt and nut असणार आहे. Next, spherical pair, ball and socket joint. ठीक, well done. So this is our lecture. in जर कोणाचं फर्स्ट लेक्चर मिस झालं असणार तर फर्स्ट लेक्चर चेक करा, त्यानंतर हे लेक्चर बघा, त्यानंतर हे लेक्चर बघा, नाहीतर ह्याचा उपयोग नाही. पहिल्यांदा फर्स्ट लेक्चर बघायला त्यानंतर इकडे यायचं. आणि नेहमी स्ट्रॅटेजी काय ठेवायची? कन्सेप्ट क्लिअर अँड क्वेश्चन पेपर सॉल्व, कन्सेप्ट क्लिअर अँड क्वेश्चन पेपर सॉल्व. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरला एंड करूयात. 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर संपत आपल्याला. नेक्स्ट डिटेल आपण काय करणार आहोत तर याचं क्वेश्चन आन्सर डिस्कस करणार आहोत. याचा पण व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल.